नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल पाऊच कशी तयार करायची हे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. माझे जर व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक करत चला. चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे. अशा प्रकारे मी कडेकडेने पूर्ण शिलाई देऊन घेतलेली आहे. बाजूचा एक्स्ट्रा कापड आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे 8 बाय 14 इंचाचे हे पीस तयार झालेले आहे. याची रुंदी 8 इंच आहे, तर मध्यावरती इथे आपल्याला 4 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर इथून खाली 2 इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि याही बाजूने आपल्याला 2 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जोडल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कटिंग केल्यानंतर आपल्याला या पूर्ण पार्टला पायपिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे 1.5 इंचाची पायपिंगसाठी मी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. उलट्या बाजूने ही पट्टी अशी ठेवून आपल्याला अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी पायपिंग पट्टी पूर्ण जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंडवरती छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत. पूर्ण कट लावून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही पायपिंग पट्टी पलटवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथून पूर्ण शिलाई दे कंप्लीट करून घ्यायची आहे. पायपिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेली लेस इथे मी वापरणार आहे, त्यामुळे आपल्या पाऊचला खूप सुंदर लुक येणार आहे. पायपिंगच्या बाजूने आपल्याला ही लेस अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. लेस जॉईन केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर लूक आलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इथे ठेवून आपल्याला इथे दोन्ही बाजूने मार्किंग करून सरळ हे आतल्या बाजूने पलटवून आपल्याला जोडून घ्यायचे आहे.
अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने 2-2 टीप देऊन घेतलेले आहे आणि दोन्ही बाजूने लॉक करून घेतलेले आहे. सरळ बाजूने आपण याला टर्न करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या पाऊचचा लुक आलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. साईडनेही खूप छान दिसत आहे. इथे मी टक्स बटन लावून घेणार आहे. टक्स बटन किंवा वेल ग्रो इथे तुम्ही लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने शिल्लक राहिलेल्या कपड्यापासून आपण खूप सुंदर पाऊच तयार करू शकतो. एकदम झिरो कॉस्टमध्ये किती सुंदर मोबाईल पाऊच आपले तयार झालेले आहे. अशा प्रकारे आपला मोबाईल थोडेसे पैसे यामध्ये आपण किटी पार्टीला जाताना घेऊन जाऊ शकतो. चला तर मैत्रिणींनो, आजची ही आयडिया तुम्हाला यूजफुल वाटली असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. परत भेटूया नवीन विषयासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.